फार पूर्वी जर का आनंद झाला असेल, एखादी चांगली घटना घडली असेल तर हत्तीवरनं राजे महाराजे चक्क साखर वाटायचे। आणि सांगलीमध्ये सुद्धा अशाच एका घटनेमुळे चक्क गावकऱ्यांनी मुलांची हत्तीवरनं मिरवणूक काढली। आपण पाहूया। ढोल ताशांच्या गजरात हत्तीवरून निघालेली ही मिरवणूक तुम्हाला धार्मिक वाटली असेल, पण मंडळी, ही तर स्पर्धा परीक्षेतल्या गुणवंतांची मिरवणूक आहे। स्थळ आहे सांगलीतलं आटपाडी। हा कार्यक्रम पाहिल्यानंतर पुढच्या वर्षीच्या एग्जाममध्ये जेव्हा पुढे एग्जाम येतील त्यामध्ये तालुक्यातली बरीच मुलं सिलेक्ट होतील आणि या प्रवाहामध्ये जास्तीत जास्त येतील। प्रशासकीय सेवेमध्ये गेल्याशिवाय दुष्काळी पट्ट्याचं कल्याण होणार नाही, दुष्काळी पट्ट्याच्या व्यथा समजणार नाहीत, म्हणून आमचा हा एक प्रयोग आहे। अख्ख्या गावाला अभिमान वाटावा असं या तरुणांनी स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवलंय। शेटफळे गावच्या राजश्री पाटील आणि झरे गावच्या अश्विनी शेंडगे या दोघींनी MPSCतून पोलीस उपायुक्त हे पद मिळवलंय। आयुष्यामध्ये पहिल्यांदाच हत्तीवरून मिरवणूक हा अनुभव होता आणि तो खूप छान होता आणि एवढे सगळे लोक तो बघण्यासाठी आले। त्याच्यामध्ये गावातला आटपाडीचा आज बाजार होता, त्याच्यामध्ये अजून आनंदाला एक नवीन मोहर लागली। जे ग्रामीण भागातून जे विद्यार्थी आहेत त्यांना एक प्रोत्साहन द्यावं, त्यांना सुद्धा असं वाटावं की आपण सुद्धा करू शकतो। तळागाळातली जे मुलं आहेत यांना एक प्रवृत्त करण्यासाठीचा हा प्रोग्राम होता, तर याचं हेच बेसिक पर्पज होतं। आटपाडी तालुका हा कायम दुष्काळग्रस्त भाग म्हणून गणला जातो, पण मी आज खात्रीने सांगू शकते की इथं शिक्षणाची जी गंगा आहे ती अविरतपणे कार्यरत आहे। सांगली जिल्ह्यातला आटपाडी तालुका म्हणजे 5वीला पुजलेला दुष्काळ अशीच या तालुक्याची ओळख। पण परिस्थितीला तोंड देत कष्ट करण्याची आणि मिळालेलं यश सेलिब्रेट करण्याची परंपरा मात्र आटपाडीनं आजही जपली आहे। कुलदीप माने, ABP माझा, सांगली।